Hello, all of you. Welcome to today's lecture. And today we discuss the topic that is pest and disease control. In this topic, we have covered the different important points, that is meaning of the pest, disease, different control measures, preventive measures, types of pest, types of disease. So, let's start the meaning of pest. Pest means any living organism that multiplies in large number and cause damage or disease to human, animals, plants or property. तर पेस्ट याची व्याख्या किंवा याचं मीनिंग या ठिकाणी दिलेलं आहे की पेस्ट हा एक कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतो आणि तो लार्ज नंबरमध्ये मल्टिप्लाय होतो. म्हणजे त्याची प्रोडक्शन ॲबिलिटी, प्रोडक्शन कॅपॅसिटी ही खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि तो वेगवेगळ्या गोष्टींना डॅमेज करतो. तर त्यामध्ये दिलेला आहे कॉज डॅमेज ऑर डिसीज. तो डॅमेज करतो किंवा त्या डॅमेजमुळे डिसीज क्रिएट होतो. कोणामध्ये? तर ह्युमन, ॲनिमल्स, प्लॅन्ट्स ऑर प्रॉपर्टी. म्हणजे ह्युमन बिंग असेल, ॲनिमल्स असतील, प्लॅन्ट्स असेल किंवा प्रॉपर्टी. तर या गोष्टींमध्ये डॅमेज केल्यामुळे डिसीज क्रिएट होतो. त्याला आपण पेस्ट म्हणतो. ठीक आहे. परत एकदा आपण डेफिनेशन रिवाइज करूया. पेस्ट मीन्स एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट मल्टिप्लाइज इन लार्ज नंबर अँड कॉज डॅमेज ऑर डिसीज टू ह्युमन, animals, plants or property. Then next, the meaning of disease. It is defined as physiological or structural deformity. Physiological or structural deformity that is harmful to plant or any of its part or produce that reduces their economic value. तर यामध्ये डिसीजची डेफिनेशन किंवा त्याचं मिनिंग दिलेलं आहे. डिफाईन ॲज द फिजिओलॉजिकल ऑर स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी. म्हणजेच डिसीज हा पिकांवरती आल्यानंतर त्याच्यामध्ये काही फिजिओलॉजिकल चेंजेस किंवा स्ट्रक्चरल चेंजेस आपल्याला दिसतात. त्याचा अंतर्गत भागामध्ये असो किंवा बाह्य भागामध्ये असो. स्ट्रक्चरल म्हणजे बाह्य भागामध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल पानांचा आकार वेडावाकडा होणे किंवा झाडाची वाढ खुंटणे, वेगवेगळे स्पॉट दिसणे पानांवरती, शेंड्यावरती. तर अशा प्रकारामध्ये आपण स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी म्हणतो. तर ही स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी त्या प्लॅन्टला हार्मफुल असते. तसेच त्या प्लॅन्टच्या एखाद्या भागावरती समजा अफेक्ट झाला तरी ते हार्मफुल असते आणि त्यामुळे दॅट रिड्यूस देअर इकॉनॉमिक व्हॅल्यू. त्यामुळे त्याची इकॉनॉमिक व्हॅल्यू आहे ही काय होते? रिड्यूस होते. याला काय म्हणणार आपण? डिसीज म्हणणार. ठीक आहे. तर ह्या दोन्ही ज्या टर्म्स आहेत पेस्ट आणि डिसीज ह्या आपल्या क्लिअर झालेल्या आहेत. पुढच्या स्लाईड्सकडे जाऊयात आपण. टाईप ऑफ पेस्ट अँड डिसीज. आपण पेस्ट आणि डिसीज याचे टाईप्स बघणार आहेत. तर सुरुवातीला आपण पेस्टचे टाईप्स बघूया. त्याच्यामध्ये पहिला जो टाईप्स आहे, टाईप्स ऑफ पेस्ट ऑन द बेसिस ऑफ इन्सिडन्स. ऑन द बेसिस ऑफ इन्सिडन्स. आता हा जो प्रत्येक टाईप्स आहे हा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. टाईप्स ऑफ पेस्ट ऑन द बेसिस ऑफ इन्सिडन्स. तर याच्यामध्ये जो पहिला पॉईंट्स आहे किंवा पहिला टाईप्स आहे म्हणू तो आहे रेग्युलर पेस्ट. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काही पॉईंट्स दिलेले आहेत ते आपण वाचून समजून घेऊयात. द रेग्युलर पेस्ट ऑकर्स मोस्ट फ्रिक्वेंटली ऑन द क्रॉप अँड सच पेस्ट हॅव क्लोज असोसिएशन विथ अ पर्टिक्युलर क्रॉप.
रेग्युलर पेस्ट ऑकर्स मोस्ट फ्रिक्वेंटली ऑन द क्रॉप. आता ही जी रेग्युलर पेस्ट आहे ही आपल्याला बऱ्याच वेळा क्रॉपवरती फ्रिक्वेंटली बघायला मिळते, सारखी बघायला मिळते. अँड सच पेस्ट हॅव क्लोज असोसिएशन विथ अ पर्टिक्युलर क्रॉप. म्हणजेच काय तर फॉर एक्झाम्पल एखाद्या पिकावरती एखादी पेस्ट ही सारखी दिसणं म्हणजे त्या पिकाचं आणि त्या पेस्टचं क्लोज असोसिएशन आहे, घनिष्ठ नातं आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. बरोबर. मग ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल समजा आपण जर गहू घेतला किंवा ज्वारी घेतली तर ज्वारीवरती एखादी पेस्ट जर सारखी आपल्याला दिसत असेल, फ्रिक्वेंटली दिसत असेल तर त्या पिकावरतीच ती पेस्टचं क्लोज असोसिएशन आहे असं आपल्याला म्हणता येईल. सेकंड पॉईंट दिलेला आहे, दीज पेस्ट आर एक्सपेक्टेड टू ऑकर्स ऑन द क्रॉप समटाईम बिफोर द हार्वेस्ट. तर ही जी पेस्ट आहे तर ही त्या पिकांवरती कधी दिसते, ऑकर्स ऑन द क्रॉप समटाईम बिफोर द हार्वेस्ट, म्हणजे काही वेळेस हार्वेस्ट करण्याच्या आधी आपल्याला ही दिसून येते. त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे तिसऱ्या पॉईंट्समध्ये की थ्रिप्स ऑन चिलीवरती असणारे तुडतुडे त्याला म्हणतात, जॅसिड्स ऑन पॅडी, ॲफिड्स ऑन मस्टर्ड्स अँड फ्रूट बोरर ऑन ब्रिंजल. तर हे जे क्रॉप आणि हे जे पेस्ट दिलेले आहेत तर हे त्याच पिकांवरती जास्त प्रमाणात पेस्ट आपल्याला आढळून येतात. म्हणजे या पेस्टचं आणि या पिकाचं क्लोज असोसिएशन आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे थ्रिप्स जर आपण विचार केला तर ते चिलीवरती आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळतील. सपोज जर पॅडीवरती असेल तर जॅसिड्स आपल्याला बघायला मिळतील, मस्टर्डवरती असेल तर ॲफिड आणि ब्रिंजल किंवा वांग्यावरती असेल तर फ्रूट बोरर. ह्याला आपण म्हणणार रेग्युलर पेस्ट. रेग्युलर पेस्ट म्हणजे थोडक्यामध्ये आपण लक्षात काय ठेवणार तर मोस्ट फ्रिक्वेंटली ऑन द क्रॉप अँड सच पेस्ट हॅव क्लोज असोसिएशन विथ अ पर्टिक्युलर क्रॉप. त्याच्यानंतर दुसरा जो टाईप्स आहे, पहिला आपण रेग्युलर पेस्ट बघितलेला आहे, दुसरा आपण बघणार आहे स्पोरॅडिक पेस्ट. ठीक आहे. आता स्पोरॅडिक पेस्ट म्हणजे काय तर स्पोरॅडिक पेस्ट ऑकर्स इन अ फ्यू आयसोलेटेड लोकॅलिटीज ऑकेजनली इन अ सर्टन इयर्स. स्पोरॅडिक पेस्ट म्हणजे काय तर स्पोरॅडिक पेस्ट ही जी पेस्ट आहे ही काही आयसोलेटेड लोकॅलिटीजमध्ये किंवा काही आयसोलेटेड एरियामध्येच आपल्याला ओकेजनली बघायला मिळते आणि ही काही वर्षामध्ये किंवा वर्षातच ती बघायला मिळते, इन सर्टन इयर. याला आपण काय म्हणणार स्पोरॅडिक पेस्ट असं म्हणणार. ठीक आहे. परत मी एकदा सांगते, स्पोरॅडिक पेस्ट ऑकर्स इन अ फ्यू आयसोलेटेड लोकॅलिटीज ओकेजनली इन अ सर्टन इयर. ओकेजनली म्हणजे काय तर फ्रिक्वेंटली नाही, कधीतरी. ठीक आहे. आणि इन सर्टन इयर म्हणजे काही वर्षात. समजा जर ह्या वर्षी ती आढळली आपल्याला तर अजून 5-6 वर्षांनी आपल्याला दिसून येईल आणि काही एरियामध्येच किंवा काही आयसोलेटेड एरियामध्येच ती बघायला मिळते. त्याला आपण म्हणणार स्पोरॅडिक पेस्ट. ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, स्टिंक बग ऑन राईस. आता स्टिंक बग ऑन राईस ही जी पेस्ट आहे ही ओकेजनली म्हणजे कधीतरी त्या पिकांवरती किंवा कुठल्या तरी भागामध्ये जिथं राईस कल्टिवेट केलेलं आहे एखाद्याच भागामध्ये आपल्याला आढळून येते. सारखी आपल्याला त्या पिकांवरती ही आढळून येत नाही. नंतर स्लग कॅटरपिलर ऑन कॅस्टर. तर कॅस्टरवरती सुद्धा हा जो स्लग कॅटरपिलर ही जी पेस्ट आहे ही सुद्धा काही एरियाजमध्ये आणि काही पिकांवरतीच आपल्याला आढळून येते, म्हणून आपण त्याला म्हणतो स्पोरॅडिक पेस्ट. ठीक आहे. आता या स्लाईड्समध्ये आपण 2 टाईप्स पेस्टचे बघितलेले आहेत. पहिला आहे रेग्युलर पेस्ट आणि दुसरा आहे स्पोरॅडिक पेस्ट. ठीक आहे. नंतर रेग्युलर म्हणजे फ्रिक्वेंटली दिसणारा आणि स्पोरॅडिक्स म्हणजे ऑकेजनली दिसणारा, इतकं आपण लक्ष ठेवू शकतो. ठीक आहे. नंतर आपण तिसरा टाईप्स बघूया, ओकेजनल पेस्ट. तिसरा टाईप्स आहे ओकेजनल पेस्ट. मेनी पेस्ट ऑकर्स रॅदर इनफ्रिक्वेंटली अँड क्लोज असोसिएशन विथ पर्टिक्युलर क्रॉप इज अब्सेंट. काय म्हटलेलं आहे बघा,
Many pest occurs rather infrequently and close association with particular crop is absent. ही जी पेस्ट आहे ओकेजनल पेस्ट, ही पेस्ट इनफ्रिक्वेंटली दिसते आणि त्या पर्टिक्युलर क्रॉप आणि ह्या पेस्टचं कुठलंही क्लोज असोसिएशन नसते. याला आपण ओकेजनल पेस्ट असं म्हणू शकतो. त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे, केस वॉर्म ऑफ राईस अँड द मँगो स्टेम बोरर. म्हणजे मँगो स्टेम बोरर ही इनफ्रिक्वेंटली आपल्याला दिसते आणि या क्रॉपचं आणि या पेस्टचं क्लोज असोसिएशन सारखं आपल्याला आढळून येत नाही. ठीक आहे. नंतर चौथा जो टाईप्स आहे तो आहे सीझनल पेस्ट. दोज पेस्ट विच ऑकर्स मोस्टली ड्युरिंग अ पर्टिक्युलर पार्ट ऑफ द इयर. सीझनल पेस्ट म्हणजे काय, तर दोज पेस्ट विच ऑकर्स मोस्टली ड्युरिंग अ पर्टिक्युलर पार्ट ऑफ द इयर. ही जी पेस्ट आहे ही वर्षामध्ये एखाद्या वेळेस एखाद्या सीझनलाच आपल्याला आढळून येते. द इन्सिडन्स ऑफ दीज पेस्ट आर गवर्न्ड बाय एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स इन अ लोकॅलिटी. आता ही जी सीझनल पेस्ट आहे ही सीझनल पेस्ट आपल्याला जेव्हा पिकामध्ये आढळून येते तेव्हा कशामुळे आढळून येते, तर काही जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे त्या लोकॅलिटीमध्ये किंवा त्या एरियामधलं समजा वातावरणामध्ये बदल झाला तर ह्या पेस्टचा उद्रेक किंवा ह्या पेस्ट आपल्याला त्या पिकांवरती आढळून येतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, रेड हेरी कॅटरपिलर ऑन ग्राउंडनट ड्युरिंग एप्रिल मे इन सर्टन लोकॅलिटी ऑफ द साऊथ इंडिया. साऊथ इंडियामध्ये जनरली एप्रिल आणि मे महिन्यामध्ये काही लोकॅलिटीमध्ये, सगळ्या एरियामध्ये म्हटलेलं नाही आहे, तर काही लोकॅलिटीमध्ये रेड हेरी कॅटरपिलर ही जी पेस्ट आहे ही ग्राउंडनट म्हणजे भुईमूग या पिकावर आपल्याला आढळून येते. ठीक आहे. नंतर पुढचे एक एक्झाम्पल दिलं आहे, राईस ग्रॉस हॉपर ड्युरिंग ऑगस्ट सप्टेंबर इन UP. उत्तर प्रदेशमध्ये जनरली जी पेस्ट आहे सीझनल पेस्ट ती ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये भात पिकांवरती ही आढळून येते. याला ग्रास हॉपर असं आपण म्हटलेलं आहे. तर याला आपण काय म्हणणार, सीझनल पेस्ट. सीझनल पेस्ट म्हणजेच काय, तर अशी पेस्ट की जी काही वर्षभरामध्ये एका पर्टिक्युलर सीझनला पर्टिक्युलर पार्टला वर्षाच्या एखाद्या 2 महिन्यामध्ये किंवा एखाद्या सीझनमध्येही आढळून येते. त्याला आपण सीझनल पेस्ट म्हणतो. पण ही सुद्धा काही सर्टन लोकॅलिटीमध्ये आपल्याला आढळून येते. नंतर पुढचा आहे पर्सिस्टंट पेस्ट. द पेस्ट दॅट ऑकर्स ऑन अ क्रॉप थ्रू आउट द इयर आर नोन ॲज अ पर्सिस्टंट पेस्ट. पर्सिस्टंट म्हणजे काय, तर अशी पेस्ट की जी वर्षभर त्या पिकांवरती आपल्याला दिसते. पेस्ट दॅट ऑकर्स ऑन अ क्रॉप थ्रू आउट द इयर म्हणजे वर्षभर आर नोन ॲज अ पर्सिस्टंट पेस्ट. मिलीबग्स ऑन शुगर केन. मिलीबग्स म्हणजे शुगर केनवरती मिलीबग ही जी पेस्ट आहे ही पर्सिस्टंट पेस्ट आहे असं आपल्याला म्हणता येईल, कारण शुगर केनच्या पूर्ण लाईफसायकलमध्ये ही आपल्याला त्या पिकांवरती आढळून येते. त्याला आपण पर्सिस्टंट पेस्ट म्हणणार. पुढचं आहे पोटेन्शियल पेस्ट. These pests normally cause little loss. These pests normally cause little loss but may become highly destructive. May become highly destructive resulting from some disturbance in the environment and consequent increase in their number. आता पोटेन्शियल पेस्ट म्हणजे काय, तर ही जी पेस्ट आहे नॉर्मली ह्याचा लॉस जो आहे किंवा ह्याचं नुकसान जे आहे पिकांना ते कमी प्रमाणामध्ये होते, बट बिकम हायली डिस्ट्रक्टिव्ह. पण कमी प्रमाणामध्ये त्याचं नुकसान होत असलं, लॉस होत असला तरी ते डिस्ट्रक्टिव्ह जास्त आहे, डिस्ट्रक्टिव्ह. आणि त्यामुळे काय होते,
फ्रॉम सम डिस्टर्बन्स इन द एन्व्हायरमेंट, आणि त्यामुळे एन्व्हायरमेंटमध्ये वातावरणामध्ये काही डिस्टर्बन्स तयार होतो. अँड कॉन्सिक्वेंट इन्क्रीज इन दिअर नंबर, आणि त्यामुळे त्यांचा जो नंबर आहे, त्यांची जी प्रोडक्शन आहे, पॉप्युलेशन आहे, ती ह्यामुळे वाढते. ब्राऊन प्लॅन्ट हॉपर ऑन पॅडी, तर ही जी पेस्ट आहे ब्राऊन प्लॅन्ट हॉपर पॅडीमध्ये, तर याचा लॉस जरी कमी होत असेल तरी त्याच्या डिस्ट्रक्टिवनेसमुळे वातावरणामुळे डिस्टर्बन्स तयार होतो आणि त्याचा नंबर इन्क्रीज होतो. त्याला आपण काय म्हणणार, पोटेन्शियल पेस्ट. तर पहिला आपण टाईप बघितलेला आहे, टाईप्स ऑफ पेस्ट ऑन द बेसिस ऑफ इन्सिडन्स, म्हणजे त्याचा उद्रेक किती आहे, त्याची इन्फेस्टेशन किती आहे, त्यानुसार त्याचा आपण टाईप्स बघितलेले आहे. पिकांना किती प्रमाणामध्ये ते डॅमेज करते त्यानुसार त्याचे टाईप्स आहेत बघा. रेग्युलर पेस्ट, स्पोरॅडिक पेस्ट, ओकेजनल पेस्ट, सीझनल पेस्ट, पर्सिस्टंट पेस्ट आणि पोटेन्शियल पेस्ट, असे आपण एकूण 6 टाईप्स ह्या टाईप्स ऑफ पेस्ट ऑफ इन्सिडन्स ह्याच्यामध्ये बघितलेले आहेत. थोडक्यामध्ये त्याचं एक्झाम्पल आणि त्याचं मिनिंग आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण पुढील लेक्चरला पुढचा टाईप्स बघणार आहोत. हे जे 5 टाईप्स आहेत ते आता आपण परत रिवाईज करून आपल्याला वाचणं गरजेचं आहे.